नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटरेस्टिंग फॅक्ट्स पाहणार आहोत आणि त्यापैकी पहिली फॅक्ट आहे, प्रत्येक व्यक्तीच्या जिभेचे ठसे वेगवेगळे असतात. मित्रांनो, जिभेवर अनेक लहान लहान उंचवटे असतात ज्यांना आपण पॅपिला म्हणतो. या पॅपिलांची मांडणी, त्यांची संख्या आणि त्यांचे आकार प्रत्येक माणसामध्ये पूर्णपणे भिन्न असतात. सकाळी आपली उंची जास्त का असते? आपल्या पाठीच्या कण्यात अनेक हाडे असतात ज्यांच्यामध्ये मऊ गादे असतात. दिवसभर जेव्हा आपण उभे राहतो किंवा चालतो तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे या गाद्या दबल्या जातात. रात्री झोपल्यावर पाठीच्या कण्यावर कोणताही दबाव नसल्यामुळे या गाद्या पुन्हा प्रसरण पावतात. म्हणूनच सकाळी उठल्यावर आपण थोडे उंच असतो. पुढची इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, डोळे उघडे ठेवून शिंकणे का अशक्य आहे? शिंकणे ही एक अत्यंत वेगवान प्रक्रिया आहे. जेव्हा आपण शिंकतो तेव्हा मेंदूकडून डोळ्यांच्या स्नायूंना आकुंचन पावा असा संदेश जातो. हे एक प्रकारे डोळ्यांच्या संरक्षणासाठी असते, जेणेकरून शिंकताना बाहेर पडणारे जंतू किंवा दबावामुळे डोळ्यांना इजा होऊ नये. पुढील इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, माणसाच्या नाकाची वास घेण्याची क्षमता. आपले नाक सुमारे 50,000 वेगवेगळ्या प्रकारचे गंध म्हणजेच वास लक्षात ठेवू शकते आणि ओळखूही शकते. पुढील इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, मुंग्या नेहमी एका रांगेत का चालतात? मुंग्या चालताना फेरोमोन्स नावाचे एक रसायन जमिनीवर सोडतात. मागून येणाऱ्या मुंग्या त्यांच्या अँटेनाद्वारे या रसायनाचा वास घेतात आणि त्याच मार्गावरून पुढे जातात. हे रसायनांचे ट्रेल त्यांना अन्न कोठे आहे किंवा घर कोठे आहे हे शोधायला मदत करतात. डोळे मिचकावणे का गरजेचे आहे? माणूस दिवसातून साधारण 15 ते 20 हजार वेळा डोळे मिचकावतो. याचे मुख्य कारण म्हणजे डोळ्यांना ओले ठेवणे आणि बाहेरील धुळीपासून त्यांचे रक्षण करणे. प्रत्येक वेळी डोळा मिचकावल्यावर पापण्या डोळ्यांवर अश्रूंचा एक पातळ थर पसरवतात, ज्यामुळे डोळे कोरडे पडत नाहीत. बोटे मोडल्यावर कडाक असा आवाज का येतो? आपल्या हाडांच्या सांध्यांमध्ये सायनोव्हियल फ्लूइड नावाचे एक लुब्रिकंट असते. जेव्हा आपण बोटे मोडतो तेव्हा सांध्यांमध्ये पोकळी निर्माण होते आणि या द्रवामध्ये कार्बन डायऑक्साईडचे लहान बुडबुडे तयार होतात. ते बुडबुडे फुटल्यामुळे तो कडाक असा आवाज येतो. जेवणानंतर लगेच आळस किंवा झोप का येते? जेवल्यानंतर अन्नाचे पचन करण्यासाठी शरीरातील जास्तीत जास्त रक्ताचा प्रवाह पोटाकडे वळवला जातो. यामुळे मेंदूला होणारा रक्ताचा पुरवठा आणि ऑक्सिजन थोड्या प्रमाणात कमी होतो. परिणामी आपल्याला सुस्ती जाणवते. माणसाच्या नाभीमध्ये सरासरी 67 वेगवेगळ्या प्रजातीचे बॅक्टेरिया असतात. नाभी हा शरीराचा असा भाग आहे जिथे घाम आणि धूळ साचते. आपण अंघोळ करताना तिथे खोलवर स्वच्छता करत नाही. हे उबदार वातावरण जंतूंसाठी पोषक असते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच येणारे इंटरेस्टिंग फॅक्ट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला फॉलोसुद्धा करा. धन्यवाद.